हॅलो, नमस्कार. माझं नाव विराज जाधव आणि ही माझी मम्मी. आम्ही ना ॲक्च्युली मी, माझा मित्र आणि त्याची आई आम्ही काल गेलो होतो सड्यावर, आणि सड्यावर जाऊन आम्ही आणली भाजी, फोडशीची भाजी आणली. हे बघ, ही फोडशीची भाजी. हे कोकणात जे राहतात पहिल्या पावसात म्हणजे उगते, सगळीकडे उगते. आता प्रत्येक ठिकाणी वेगळी भाजी पण बोलत असतील, मला माहीत नाही, पण आमच्याकडे तरी कोकणामध्ये याला फोडशीची भाजी बोलतात. ही पहिल्या पावसातच येते चांगली. तिला फुलं यायच्या आधीच व्यवस्थित सगळी काढायची असते. तर आम्ही काल अचानक भयानक आमचा प्लॅन झाला, मित्र आणि मी बोललो जाऊया करून, तो त्या आईला पण घेऊन आला. सो आम्ही तिघांनी जाऊन ती भाजी साड्यावर जंगलात जाऊन व्यवस्थित ती शोधून काढावी लागते, आणि ती वेचताना व्यवस्थित वेचावी लागते, कारण ती दगडाच्या बाजूला गवतात वगैरे आलेली असते, तिथे साप विंचू वगैरे पण असतात. तर त्या गोष्टीचं थोडं ध्यान ठेवून करावं लागतं. ठीक आहे. आणि ही भाजी आहे ना पहिल्या पावसातच चांगली लागते, म्हणजे नंतर उगवते पण ती मरून जातात, वरची पानं सुकतात त्याची. तर आम्ही जाऊन आणलो. ॲक्च्युली मला व्हिडिओ काढायचा होता काल. मी मोबाईल चार्ज वगैरे सगळं करून ठेवलं. ठीक आहे. आणि नंतर जसं जायचा टाईम आला ना, तसं ढग असे अख्खे भरलेले दिसले मला. तर मग विचार केला की जाऊन दे, भाजी पटापट काढूया, कारण मला येऊन परत दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं. 4 आम्हाला तिथे पोचायलाच वरती वाजले. तर म्हटलं मोबाईल ठेवला मी, नाहीतर ती भाजी काढतानाच पण दाखवला असता मी व्हिडिओ मस्त जंगलातला. सड्यावरती असं मोस्टली ती अशी रानभाजी असल्या कारणाने ती जंगलात सड्यावर वगैरे अशा ठिकाणीच येते. तर ही भाजी आता करायची आपल्याला. सो मम्मी, ही भाजी करण्यासाठी काय काय लागतं सांग आपल्याला. कांदा, मिरची, लसूण, कढीपत्ता, मोहरी, जिरं, हळद, हिंग, खोबरं सगळं लागतं. बाप रे, रॅप केल्यासारखं एकदम पटापट सांगितलं रे तिने आपल्याला काय काय लागणार आहे. तिचं पार्ट ॲक्च्युली काय करायचं काय नाही, कारण ह्याच्या आधी पण आम्हाला माहीत नव्हते ही भाजी ॲक्च्युली कशी लागते काय लागते. ह्यापूर्वी इकडे आमचे काका आहेत, त्या काकांना आम्ही विचारले की भाजी कशी करतात, काकींना सॉरी. तर काकी आम्हाला म्हणाले असं असं करतात. तर आम्ही तर केलं, आणि मी पहिल्यांदाच घेतली भाजी. म्हटलं कशी लागेल काय लागेल मला माहीत नाही, पण खाल्ल्यावर जी लागते ना भाजी, एक नंबर. मी ना लिटरली हे आता एवढंसंच दिसतंय, माझा अख्खा हात भरलेला असा, अख्ख्या हातात हे भरलं होतं. अशा मी 4 जोड्या आणल्या काढून, आणि माझ्या मित्राने नक्की एवढी मोठी पिशवी भरून आणली, आणि ह्या मी 4 जोड्या आणल्या. तर आता त्याची सुरुवात करते मग मी. कांदा वगैरे सगळं कापून घेते, आता भाजी पण चिरून घेते. हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. सो गाईज, त्या दिवशी ना मला ब्लॉग करायला भेटला नव्हता, कारण मी फोन वगैरे काय आणला नव्हता. पाऊस होता भरपूर, आणि आम्हाला फोडशीची भाजी आणायची होती, त्याचा ब्लॉग टाकायचा होता. तर त्याचा ब्लॉग करून ठेवला आहे, पण इथे ना मला नेटवर्कच नाही. तर विचार केला मी मुंबईमध्ये जाऊन टाकीन. पण मला ना ते फोडशीच्या भाजीचं ॲक्च्युली ना लोकांना दाखवायचं होतं, पण आज योगायोग जुळून आला आहे असा की मी इथं साड्यावर फिरायला आलो आहे. तर ती पहिल्या पावसातच येते ॲक्च्युली फोडशी. काही काही उशिरा पण उगते ना, त्या उशिरा उगणाऱ्या फोडशीमुळे ना आज मला तुम्हाला दाखवायला भेटेल की ॲक्च्युअलमध्ये फोडशीची भाजी जंगलामध्ये येते कशी, ती काढतात कशी, ती तुम्हाला दाखवतो. चला. सो ही आहे ती फोडशीची भाजी, एकदम गवतासारखीच दिसते. ही मला वाटतं फुलून गेलेली आहे. याला फुलं येऊन गेलेली आहेत. तुम्हाला दाखवतो कशी काढतात. इलय मित्रांनो, ही ना पूर्ण घट्ट ऐकून ही दाखवतो. अशी असते ही फोडशीची भाजी असते. अशी मोळं असतात त्याला खाली, अशी भरपूर अशा जोड्या गोळा करून घेऊन जायचा. आता ही झाली, ही 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 हे सगळे प्राणी आता ससे वगैरे खाणार. भरपूर आहे भाजी. आजूबाजूला हात खराब झाला माझा रे. आजूबाजूला बघायला गेलात ना, अशा भरपूर राहत आहे बघ. तिकडे आहे, हे बघ, इकडे आहे, दगडाखाली आली आहे. हे बघ, इकडे पण आली आहे, इकडे पण आहे. हे ना तुम्ही आता बसलात ना काढायला की असे भरपूर हे बघ, इथे पण आहे बघ. हे खाल्लेले आहेत त्याचे थोडे थोडे वरचे भाग. हे बघ, हे खाल्लेले आहेत, हे सशाने खाल्लेले आहेत. त्याला दिसतंय वरती आले नाहीत. ते ॲक्च्युली मोठे होतात खूप. ह्याची जी पानं आहेत नाही बघ, अशी पानं मोठी होतात. ही बघ, अशी मोठी होतात. पण तुम्ही जर नीट बघितलात ना, ते बघ, ह्याची पानं बघ अशी, हे बघ, अशी आखूड आहे ती, दिसली. हे बघ, ह्याची तर बघ किती आहेत. ही सगळी खाल्लेली आहेत. सशाने ढोरांनी वगैरे येतात ना फिरायला त्यांना. तर ही फोडशी भाजी इथे बसलं ना की अशा सगळीकडे असं शोधत गेलं की असं सगळीकडे तुम्हाला भेटत जाणार. तर ही फोडशीची भाजी आहे, आणि ती जंगलात आली की पहिल्या पावसात येते तेव्हा आणायची. मस्त आहे बघ, इथे मोठी आहे फोडशीची भाजी. ही बघ, ही कोणाचं लक्ष नाही गेलं आहे. ही बघ केवढी मोठी आहे. उपटून दाखवू का.
हे बघ. सो ही अशी काहीतरी दिसते फोडशीची भाजी. सो ही अशी असते फोडशीची भाजी. एक नंबर लागते पावसामध्ये. हे आता ठेवतो इकडेच, खातील कोणतरी. उठतो जरा. असे बघायला गेले नाही तर भरपूर आहेत. हे बघ, भरपूर आहेत. इथेच असे जात जाणार ना तुम्ही, हे सगळीकडे. हे बघ फोडशी सगळीकडे पूर्ण भरलेलं आहे. तर तिथपर्यंत सगळं असं. घाम आला मला. एक मिनटं. सो योगाने मला तुम्हाला दाखवायला भेटली फोडशीची भाजी कशी असते ती. आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल मी जी सो आत्ताच मी थोडीशी भाजी ही बारीक करून घेतली आहे. मम्मी पण तिथे बारीक करते जराशी. दोघांनी मिळून पटापट केली, कारण आता वाजलेत 8:30 होत आलेत. 9 वाजेपर्यंत जेवायला बसायचं असतं. सो ही भाजी झाली पाहिजे. आतासाठी नाही, ॲक्च्युली ती उद्यासाठी करते, कारण उद्या आहे तिचं वटपौर्णिमा. त्यामुळे तिला सकाळपासून टाईम नसणार अजिबात. सो ही आत्ताच त्याच्यापासून रेडी करून ठेवते. तर एवढी कापून झालेली आहे. आता पुढची प्रोसेस भाजी करण्याची काय ती दाखवते तुम्हाला. आतमध्ये भाजी तर चालूच आहे आमची, पण बाहेर मस्त असा जोरात वाऱ्यासोबत आहे ना, असा पाऊस सुरू झालेला आहे. तर पाऊस आता दिसणार नाही तुम्हाला, पण इथून पाणी वगैरे मेली. लाईटच गेली. आईच्या गावात इथे कोकणात हेच आहे भाई, कधी पण लाईट जाते. पडलो असतो. तेल टाकलं आता. हे काय मोहरी टाकली. मला दिसत नाही ते बी. जिरं आणि हळद नाही टाकायचं आता. कांदा कापूनच ठेवलेला आधीच, तर मग नंतर काम पटापट सोपं होतं त्याच्यामुळे. आता तो थोडासा ना लाल होईपर्यंत परतायला. ॲक्च्युली लाईट गेली होती, पण लाईट आली लगेच 2 मिनटात. जुगाड करेपर्यंत आली ती. पण काय भरोसा नाही, काय सांगता येत नाही. लाईट जाते येते. आपली कामं अडून राहतात, त्यामुळे मग जुगाड करावे लागतात. आता हा कांदा लाल होईपर्यंत ना मम्मी? हा लाल होईपर्यंत जरासं हे करावं लागणार. आता मिरची टाकली त्याच्यामध्ये. ठीक आहे. लसूण. जास्त काही कठीण पद्धत नाही ना, मला वाटतं ही सोपीच पद्धत आहे कांदा लसूण घालून ना. पण भाजी ना एक नंबर लागते, एक नंबर. कधी ट्राय करा अशी भाजी फोडशीची. जर कधी केला नसत तर अशी ट्राय करा, कारण कोकणात तर सगळेच खातच असतात, त्यांना माहीत आहे. कढीपत्ता केला. इथे ॲक्च्युली अँगल घ्यावे लागतात मला. आता हे पण थोडंसं नरम होईपर्यंत, कढीपत्त्याचा वास वगैरे त्याच्यात पसरेपर्यंत थोडा वेळ द्यायला लागतो. 2 मिनटं झाली की मग त्याच्यात भाजी टाकायची. नाही, चणा डाळ आधी टाकायला. काय? चणा डाळ. सॉरी, चणा डाळ टाकते आता. हे काय? हिंग. ही छोटीशी आहे ना बरणी. भातुकलीची काही नाही वाटत मला ती, एकदम छोटीशी. सो चणा डाळ थोडीशी शिजवल्यानंतर मम्मीने आता भाजी टाकली आहे त्याच्यात. माझा असा लफडा झाला की मोबाईलची मेमरी फुल झाली माझ्या. ती डिलीट करेपर्यंत मम्मी काय थांबत नाही बसली, कारण तिला ऑब्व्हियसली वेळ नाहीच आहे. तर आता तिने सांगितलं, अरे मी भाजी टाकली, लक्षात नाही माझ्या. सो ही भाजी झाली. आता किती वेळ लागणार आहे भाजी व्हायला? शॉर्टमध्ये सांग. जास्त वेळ नाही लागणार. किती वेळ लागणार आहे तरी शिजायला? 10 मिनिटं लागतील. 10 मिनटं ही शिजवून घ्यायची. आणि आता मीठ सर्वात शेवटी. मसाला टाकते थोडासा टाकेल. सो थोडासा आता मसाला पण ह्याच्यात येईल. हे शेवटी टाकलं, मीठ आधी नाही टाकलं. आता मसाला टाकेल थोडासा. ही बाई चणा डाळ टाकलेली, चणा डाळ खाली आहे.
ट्रस्ट मी, एक नंबर चव लागते, एक नंबर. अशा पद्धतीने करून बघा. व्हिडिओ शॉर्ट अँड स्वीट टाकणार आहे, पण फोडशेची भाजी तुमच्या बाजारामध्ये कुठे असेल अवेलेबल तर तुम्ही ती घ्या आणि खाऊन बघा आणि मग मला सांगा कमेंटमध्ये कशी भाजी लागते. एक नंबर भाजी लागते, एक नंबर. केवढी आणली होती, मला वाटलं बापरे केवढी होईल नाही केवढी नाही. ती एवढ्याशा कढईमध्येच बसली ती, कारण ती आळते भाजी नंतर. अच्छा, ह्याच्यात ना मी व्हिडिओ एंड करतो. ह्याच्यामध्ये ना थोडंसं आता मम्मी मसाला टाकेल. मसाला टाकल्यानंतर किती मिनटं करशील मम्मी? काय किती मिनटं लागतील मसाला टाकल्यानंतर? नाही लगेच होणार 10-5 मिनिटं. 5-10 मिनटं ती भाजी रेडी होणार. भाजी झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो कशी झाली आहे ती. झाकण ठेव. आता झाकण ठेवून तिला झाकून ठेवणार. सो थोडासा मसाला पण टाकून घेते चवीपुरता, जास्त नाही टाकायचा, मिरच्या टाकल्या आहेत ना. कारण त्याच्यामध्ये स्टार्टिंगला मिरच्या आपण टाकलेल्या आहेत थोडासा तिखटपणा येण्यासाठी. आणि मसाला म्हणजे व्यवस्थित चव येण्यासाठी मसाला टाकते म्हणून. मग त्या भाजीला एक नंबर चव येते मस्त अशी. आता हे ढवळून घेणार नाही, याला थोडा वेळ झाकून ठेवणार 5-10 मिनटं की भाजी झाली तयार. खोबरं टाकायचं खोबरं पण बाकी आहे शेवटला, एकदम शेवटी. खोबरं. ओके. सो मित्रांनो, अशा प्रकारे आमची भाजी बनवून झालेली आहे. आता शेवटी मम्मी फक्त त्याच्यावर खोबरं जे किसलेलं आहे ते टाकते त्याच्यावर. बाकी सगळी भाजी करून झालेली आहे. अशी 15 ते 20 मिनटात ही भाजी होते. चवीला एक नंबर लागते, मस्त लागते. तुमच्या गावात तुम्ही जिथे राहता कुठे भाजी मार्केट आजूबाजूला जे काय असेल तिथून ती भाजी विकत घ्या. साधी सरळ सोपी पद्धत आहे, मस्त लागते. खाऊन घ्या, एन्जॉय करा आणि भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. त्याची पातळ भाजीसुद्धा होते आणि सुकी भाजीसुद्धा होते. कसं साफ करायचं हे वरचं काढून टाकायचं ना. हा, हे सगळे हां एवढं तुकडं काढायचं. हां. आणि कशी बनवायची भाजी? भाजी वाटपाची हां वाटपाची हां. सुकी पण होते. सुकी पण होते. हां वाटपाची गेली की आमटी झाली. हां. साड्यावर जाऊन आणली आहे फोडशेची भाजी. भरपूर भेटली, बऱ्यापैकी भेटली. काही फुलून पण गेली, काही अशी फुलं पण आली आहेत. ती आता बनवायची आहे. माझे दादा प्रोसेस सांगते त्याची कशी करायची ती मम्मीला, कारण ही गावी फक्त पहिल्या पावसात येणारीच भाजी आहे ही. पहिल्या पावसात नंतर येत नाही, फुलून जाते. फुलं येतील, फुलून जाते. सफेद फुलं येत नाहीत. हे बघ आली आहेत, ते बघ हां. सफेद फुलं, अशी सफेद फुलं येतात. तर आता भाजी करणार आहे, साफ करून ठेवत आहेत. उद्याची प्रोसेस दाखवतो. उद्या नाही म्हणजे करू तेव्हा. उद्या तर रविवार आहे इकडे मच्छीचा वार आहे. त्याच्यानंतर सोमवारी आली आहे मम्मीची वटपौर्णिमा. मग मला वाटतं मंगळवारी वगैरेच करणार. तोपर्यंत तिला आता ना उद्या करीन बहुतेक. हां उद्या करीन बोलते. संध्याकाळी. उद्या गेली तर झाली. ती सकाळी करायची. हां. मग सकाळी करायची, मग 2 वेळाला सांगते. हो. ठीक आहे, करू दे. मी आपली थोडीशी चाकीन, खूप चांगली लागते. मी खाल्ली मागच्या वेळ म्हणून ती स्पेशल साड्यावर जाऊन बापरे केवढ्या लांब गेलो माझं मलाच माहिती आहे. घेऊन आलो आहे. सुकी भाजी बनव भाजी त्याची. आणि हे ॲक्च्युली काय माहिती, हे मला ना मी पिशवी न्यायला विसरलो. तर बांधणार कशाने, तर बाजूलाच वेल होती. ते वेलीला घेतलं, तोडलं आणि वेलीनेच बांधून घेतलं. असे 4 आणलेले मी. अशी करायची साप. दाखवतात आजोबा. सफेद सफेद भाग काढून टाकायचा. पांढरा सफेद हे देठ देठ आणि तेवढंच काढायचं फक्त. तेवढंच. आणि आणि हे काठी असते ते काढून टाकायची. हा ती मधली ना फुलावाली. हां. फुलं कळे फुलं असले ना ते काढून टाकायचं. फक्त पानं घ्यायची, अच्छा. फक्त पानं. हे बघ सफेद भाग. हा बघ सफेद भाग हा काढून टाकायचा. हां
आणि धुवायची. हम्म. धुवून झाल्यानंतर मग कापायची आल्यावर हा. बारीक. आणि मग वाटप टाकून हम्म. आमटी बनवायची. अच्छा. सुकी पण चांगली लागते ना? सुकी सुवा करतात. सुकी पण चांगली लागते ना? सुकी सुवा चांगली. सुकी पण ॲक्च्युली मस्त लागते, आम्ही केली होती, मस्त लागते सुकी. म्हणून मग ती एवढी धावपळ करून मी आणली होती, बाकी काही नाही. मस्तच लागते चव. अच्छा, आता बघू उद्या करेल तेव्हा पुढची व्हिडिओ करू आपण.